गुड मॉर्निंग गाईज. आज शनिवार, वीकेंड, सुट्टीचा दिवस. म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊया आणि आज हवामान पण एकदम मस्त आहे. तर काल रात्रीच ठरवलं होतं थोडी थ्रॉटल थेरपी हवीच आज. मग म्हटलं चला बाईक घेऊन कुठेतरी डोंगरात जाऊया. तर मी भावाला म्हटलं चला विशाळगडला जाऊया आणि बस प्लॅन फिक्स. आणि आम्ही आता दोघं निघालो. सकाळी डॉट 7 वाजता किक मारली आणि थेट निघालो विशाळगडच्या दिशेने. तर सध्या आम्ही चाललोय बालिंगा आणि अनुस्कुरा मार्गे आणि अजून तरी रस्ता एकदम ठीक आहे. म्हणजे एकदम प्लेझंट वातावरण आहे. समोरचा व्ह्यू पण मस्त वाटतंय. अ, विशाळगड किल्ला हा कोल्हापूर सिटीपासून वायव्य दिशेला साधारण 76 किलोमीटर अंतरावरती आहे. तर रस्ता जर असाच असेल शेवटपर्यंत चांगला आणि जर पाऊस नाही आला तर मला वाटतंय साधारण आम्हाला 2 तास लागतील किल्ल्यापर्यंत पोहोचायला. लेट्स सी. आजचा दिवस भन्नाट जाणार असं वाटतंय. कळ्यात पोहोचल्यानंतर हॉटेल स्वस्तिकपासून सरळ रस्ता जातो. पण आपल्याला सरळ न जाता उजवीकडे टर्न घ्यायचा आहे. तो रस्ता विशाळगडला जातो. ओ भाई, इथनं पुढे जरा रस्ता प्रॉब्लेमॅटिक दिसतोय. चिखलवाला रस्ता आलाय. होप सो की लांबपर्यंत रस्ता असा नसावा. नवीन काढली जावा काय जडी ही आहे GT रॉयल एनफिल्डची. रॉयल एनफील्डची नवीन काढली होती होय, ही 750 CC आहे. 750 होय, आणि अवरेज ॲव्हरेज 20. 20 पडते. होय, निघाला कुठे विशाळगडला. काका जरा गाड्यांच्या बद्दल इंथुझियास्टिक होतात. अशीच बाईक लवर माणसं पाहिजेत आपल्याला. बरोबर आहे का नाही? चला आपल्या पुढच्या मार्गावर. आणि भाई इथून पुढे जो आम्हाला रस्ता मिळालाय, हा व्ह्यू, हे सराउंडिंगचे लँडस्केप्स प्युअर मूवी मध्ये असल्यासारखं वाटतंय. आय जस्ट कॅनॉट एक्सप्लेन इट इन वर्ड्स. आणि सोबत ही गाडी, जस्ट किलिंग इट. दिस इज रिअल थ्रॉटल थेरपी. जस्ट एन्जॉय द रायडिंग मुमेंट्स नाव. काका, विशाळगड इकडंच नव्हे? विशाळगड हा विशाळगड इकडंच. कुठं आलाय? कोल्हापुरात ना. अरे विशाळगडला काय आहे? काय आलं? विशाळगडला काय काम आहे म्हणलं? काय नाही बघायला किल्ला. बरं बरं इथं जायचं का? आहे की अजून मित्र आहेत. बरं 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 तेव्हा ह्या रोड हे रोड सोडू नका. बरं बरं, ठीक आणि आहे. आम्ही तुमच्या फाट्यावर गेले का हॉटेल आहे बरं त्या डाव्या साईडला. बरं त्या हॉटेलपासून इकडे आहे डाव्या साईडला. बरं असं खाली पाठवला जाऊ नका. बरं बरं, ठीक आहे, ठीक हा आहे. हा ओके, चला. हा चला. तर आम्ही आता एक बेस्ट स्पॉट भेटला म्हणून थांबलोय. मी एक मिनिट तुम्हाला स्पॉट दाखवतो. आणि असं ऑफबीट ट्रिप करायला लागले ना, असे स्पॉट मिळणं साहजिक असतं. हे बघा स्पॉट, खतरनाक स्पॉट असतात. स्पॉट कसा आहे? आणि ऑफबीट रस्त्यावर ऑफबीट प्राणी पण असणारच की. अरे बापरे, कसला चाललाय बे. जेवढं खड्ड्यातनं चालून आलो का नाही तेवढा रस्ता वरतीट आहे. अरे अरे हे बघ की, हे काय आहे हे? म्हणजे कम्प्लीट मूवीमध्ये आल्यासारखं वाटू लागलेलं. एवढं रस्ते वाढले. तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये रोडमधले गाडीवरचे व्हिडिओ दिसतील. पण खतरनाक व्ह्यू आहे, व्ह्यू पॉईंट. आणि त्यात वेदर, ऑब्विसली मेन ॲक्टर वेदर असते. फायनली पोहोचलो. इथे सुंदरीला पार्क केलं, पण पाऊस इतका होता की रेनकोट आणि हेल्मेट वरती घालूनच जायचं ठरवलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील 2 महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आणि खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य लाभलेला हिंदवी स्वराज्याचा खंदा शिलेदार म्हणजेच विशाळगड. आता सध्या तरी इथून काय दिसत नाही, धुकं खूप जास्त आहे. पण या पुलावरनं आल्यानंतर इकडून एक मार्ग आहे जिन्याचा आणि इकडून एक आहे पायऱ्यांवरनं जाताना. आता सध्या हा बंद केलाय. गडावरील सर्वात भक्कम बांधकाम म्हणजे हा प्रवेशद्वार. याला मुंडा दरवाजा असं म्हणतात. याच्या समोरून संपूर्ण प्रदेश दिसतो. पण सध्या धुक्यामुळे नजरेच्या टप्प्यात काहीच येत नाहीये. या साईडला बघितलं तर आंबा घाट आणि या साईडला बघितलं तर अनुस्कुरा. अशा घाटमार्गाद्वारे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी शिलाहार राजांनी या किल्ल्याचे बांधकाम केले होते. पूर्वी या किल्ल्याला खेळणा किल्ला असं म्हटलं जात होतं, पण नंतर या किल्ल्याचं नाव बदलून विशाळगड असं ठेवण्यात आलं. अनलकीली आज पाऊस खूपच जास्त होता, त्यामुळे काही नीट बघता येत नव्हतं. म्हणून मग आम्ही गड उतार व्हायचं ठरवलं. आता मी पोहोचलोय पावनखिंडला. विशाळगडपासून पावनखिंड ही सुमारे 18 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे आणि पावनखिंडच्या परिसरात खूप चांगलं संवर्धनाचं काम केलंय. पावनखिंडच्या परिसरात इथे झालेल्या बलिदानाची ऊर्जा अजूनही फील होते. 1660 साली जेव्हा सिद्दी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला होता,
महाराजांनी युक्तीने वेड्यातून निष्ठून विशाळगडाकडे धाव घेतली. सिद्धी मसूद 10,000 सैन्य घेऊन महाराजांचा पाठलाग करत होता. घोडखिंडीच्या याच चिंचोळ्या वाटेवर बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना थांबवले आणि फक्त 300 मावळे सोबत घेऊन खिंड रोखण्याचा निश्चय केला. बाजींनी महाराजांना शपथ दिली, तुम्ही सुरक्षित पोहोचल्यावर तोफेचा आवाज येईपर्यंत एकही शत्रू पुढे जाणार नाही. बाजीप्रभूंनी आपल्या मावळ्यांसह 10,000 सैन्याशी युद्ध केले. अनेक जखमा होऊनही तोफेची सलामी ऐकू येईपर्यंत ते जागेवरून हलले नाही. विशाळगडहून तोफेचा आवाज येताच आपले वचन पूर्ण झाले याचे समाधान मानून बाजीप्रभूंनी त्याच क्षणी प्राणार्पण केले. महाराजांनी या पवित्र रक्ताने पावन झालेल्या खिंडीला पावनखिंड हे नाव दिले. आणि पाऊस आणि चिखल एवढा होता रस्त्याला आणि त्यात जेटी चालवत होतं म्हटल्यावर अशी रॅड रिपीट हालत होणं साहजिकच होतं. बट इट वॉज अ गुड राईड. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन राईड सेफ अँड कीप एक्सप्लोरिंग.